उद्या गुरुवार, कमला एकादशी. एक वेळ उपाशी राहा पण गाईला खाऊ घाला ही एक वस्तू. 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल. माता लक्ष्मीची, भगवान विष्णूंची अखंड कृपा तुमच्यावर राहील. श्री स्वामी समर्थ. उद्या आलेली आहे कमला एकादशी. जर तुम्ही ही दुर्लक्ष केली तर कदाचित पुन्हा ही संधी तुम्हाला अनेक वर्ष मिळणार नाही. अधिक मासातील ही शेवटची एकादशी आहे आणि या दिवशी गाईला फक्त साधी वस्तू खाऊ घातली तर कर्जातून मुक्तता मिळेल, 7 जन्माचं दारिद्र्य नष्ट होईल आणि माता लक्ष्मीची, भगवान विष्णूंची कृपा तुमच्यावर कायम राहील. घरातील वादविवाद कमी होतील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे 33 कोटी देवी देवतांचा आशीर्वाद देखील तुम्हाला मिळेल असं म्हटलं जातं. पण अनेक लोक उपवास करतात, पूजा करतात, पण हा छोटासा उपाय मात्र बरेच जण विसरतात. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तुम्हालाही कुठेही सहज ही माहिती उपलब्ध मिळणार नाही. नमस्कार मित्रांनो, उद्या आलेली आहे कमला एकादशी. ही साधी एकादशी नसून अधिक मासातील येणारी ही शेवटची आणि अत्यंत पुण्यदायी एकादशी मानली जाते. अनेक वर्षभर लोक वाट पाहतात या दिवसाची, कारण या दिवशी केलेली छोटीशी सेवा देखील खूप मोठं फळ देऊन जाते असे आपल्या शास्त्रामध्ये सांगितलं आहे. विशेष करून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची कृपा मिळवण्यासाठी हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो. तुम्ही स्वतः लक्षात घेतलं असेल, काही लोक खूप मेहनत करतात तरीही त्यांच्या कामात अडथळे येतात. घरात सतत तणाव राहतो, एखादी इच्छा वर्षानुवर्ष अपूर्ण राहते. कधी पैशांची चिंता, कधी आरोग्याची काळजी, कधी मुलांचं टेन्शन, काही ना काही सुरूच राहतं. अशा वेळी अनेक जण मोठे उपाय शोधत बसतात, पण काही वेळा देवाला फक्त मनापासून केलेली छोटी सेवा सुद्धा पुरेशी असते. आणि म्हणूनच उद्याच्या कमला एकादशीला गायीची सेवा खूप महत्त्वाची मानली जाते. कारण गाय ही फक्त प्राणी नाही तर गोमाता म्हटलं जातं. गायीमध्ये 33 कोटी देवी देवतांचा आशीर्वाद असतो असं मानलं जातं. त्यामुळे एकादशीच्या दिवशी गायीला प्रेमाने अन्न खाऊ घाला. तिची मनोभावे सेवा केली तर प्रेमाने अन्न खाऊ घातलं तर तिची मनोभावे सेवा केली तर सेवा थेट भगवान विष्णूंपर्यंत पोहोचते असं सांगितलं जातं. इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. एकादशीच्या दिवशी गायीला चणा डाळ खाऊ घालत नाहीत. त्यामुळे उद्या तुम्हाला गायीला हिरवा ताजा चारा खाऊ घालायचा आहे. ही सेवा खूप साधी आहे, पण मनापासून ही सेवा करा, तिचं फळ तुम्हाला मिळेल. अनेकांना वाटतं की आमच्याकडून मोठ्या विधी होत नाही, उपवास होत नाही, पूजा जमत नाही, पण आम्हाला पुण्य मिळेल का? बघा, देव भावना पाहतो. तुम्ही श्रद्धेने गायीला हिरवा चारा खाऊ घातला, भगवान विष्णूंचं नामस्मरण केलं तरीसुद्धा त्याचं शुभ फळ तुम्हाला मिळतंच. उद्याचा दिवस विशेष कामाला जातोय माहिती आहे का? कारण अधिक मास हा स्वतः भगवान विष्णूंना प्रिय मानला जातो आणि या अधिक मासातील शेवटची एकादशी म्हणजे कमला एकादशी. त्यामुळे ज्या दिवशी केलेली सेवा, जप, दान आणि पूजा केल्याने अनेक पटीने पुण्य मिळते. शक्य असेल तर सकाळी या दिवशी लवकर उठा, स्नान करून स्वच्छ कपडे घाला, घरातील देवघर स्वच्छ करा, तुळशीपाशी दिवा लावा, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र जास्तीत जास्त जपा. अगदी काम करत असताना सुद्धा नामस्मरण करत राहा, कारण एकादशीच्या दिवशी नामस्मरणात खूप महत्त्व आहे. त्यानंतर तुम्हाला गायीसाठी हिरवा चारा घ्यायचा आहे. गायीपाशी गेल्यानंतर आधी नमस्कार करावा, तिच्या कपाळाला हळदी कुंकू लावावे आणि मग प्रेमाने हिरवा चारा खाऊ घालावा. घाई करू नका, रागात जाऊ नका, शांत मनाने सेवा करा. त्यावेळी तुमच्या मनातली इच्छा बोला, तुमचं अडकलेलं काम, घरातील अडचणी सांगा, मनापासून प्रार्थना करा. कारण अनेक वेळा आपण लोकांसमोर मन मोकळं करू शकत नाही, पण देवाजवळ केलेली प्रार्थना कधीच वाया जात नाही मित्रांनो, लक्षात ठेवा. विशेष करून अशा पुण्याच्या दिवशी देखील केलेली सेवा खूप मोठं फळ देऊन जाते. पुढचा असा योग लवकर येणार नाही, म्हणूनच हा दिवस वाया जाऊ देऊ नका. अनेकांच्या घरात एक गोष्ट सतत दिसते, पैसा येतो पण टिकत नाही, काम सुरू होतं पण मध्येच चढतं, घरात विनाकारण भांडण वाढतात, मनाला शांतता मिळत नाही. काही लोक तर इतके त्रासलेले असतात की त्यांना काय करावे हे देखील समजत नाही. पण आपल्या शास्त्रामध्ये अशा वेळेस एकादशीच्या दिवशी केलेली सेवा खूप प्रभावी मानली जाते. विशेष करून कमला एकादशी ही माता लक्ष्मीची जोडलेली एकादशी मानली जाते. कमला हे माता लक्ष्मीचंच एक नाव आहे. त्यामुळे त्या दिवशी भगवान विष्णूंसोबत माता लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी लोक विशेष पूजा करत असतात आणि म्हणून उद्या गाईला हिरवा चारा खाऊ घालण्याचा उपायसुद्धा हा करतात आणि हा उपाय खूप शुभ मानला जातो. तुम्ही कधी लक्ष दिले का? गावाकडे आजही अनेक लोक कोणतंही शुभ काम करण्याआधी गायीचे दर्शन घेतात, कारण गायी घरात सकारात्मक ऊर्जा आणते असं देखील मानलं जातं. जिथे गायीची सेवा होते तिथे देवांची कृपा टिकून राहते असं आपल्या मोठ्यांकडून नेहमी सांगितलं जातं. उद्याच्या दिवशी जर शक्य असेल तर गायीला हिरवा चारा खाऊ घालताना थोडंसं गोडसुद्धा आपण
खाऊ घालू शकता, पण मुख्य सेवा हिरव्या चाऱ्याचीच असावी, कारण एकादशीच्या दिवशी काही गोष्टींचे नियम पाळले जातात. त्यामुळे श्रद्धेने आणि योग्य पद्धतीने सेवा करणं महत्त्वाचं असतं. गाईला चारा खाऊ घालताना मनात राग, भीती किंवा नकारात्मक विचार ठेवू नका. त्यावेळी फक्त देवाचं नाव घ्या, श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हणा आणि मनापासून बोला, देवा माझ्या घरातील अडचणी दूर करा, माझ्या मनातील इच्छा पूर्ण करा, घरामध्ये सुख शांती आणि समाधान इतकं दे. हे साधं बोलताना सुद्धा एवढं बोललेलं देखील पुरेसं आहे. देवाला मोठमोठे शब्द लागत नाहीत, खरी भावना महत्त्वाची असते. अजून एक महत्त्वाची गोष्ट, उद्याच्या दिवशी शक्य असेल तर कोणालाही दुखावू नका, घरात भांडण टाळा, कटू बोलू नका, कारण एकादशीच्या दिवशी मन आणि वाणी हे दोन्ही शांत ठेवणं खूप महत्त्वाचं मानलं जातं. अनेक लोक पूजा करतात पण दिवसभर राग करत राहतात, अशाने पूर्ण फळ मिळत नाही असे सांगितले जाते. सकाळी आणि संध्याकाळी तुळशीसमोर दिवा लावावा, कारण तुळस भगवान विष्णूंना खूप प्रिय आहे. तुळशीपाशी बसून 2 मिनिटे नामस्मरण केलं तरी मनाला खूप शांत वाटतं. आणि हो, उद्या शक्य असेल तर घराच्या मुख्य दरवाजाजवळ थोडीशी रांगोळी काढा, उंबरठा स्वच्छ ठेवा, कारण असं म्हटलं जातं की अधिक मासातील एकादशीच्या दिवशी माता लक्ष्मीला घरात येते त्या दिवशी, त्यामुळे घरात स्वच्छता आणि प्रसन्न वातावरण असणं खूप महत्त्वाचं असतं. काही लोक विचारतात, आमच्याजवळ काही नाही तर काय करायचं? तर अशा वेळी जवळच्या गोशाळेत जाऊन शकता. रस्त्यावर दिसणाऱ्या सुद्धा गाईला प्रेमाने हिरवा चारा खाऊ घालू शकता. फक्त सेवा मनापासून करा. आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा, हा उपाय करताना कोणतीही नकारात्मक गोष्ट मनात आणू नका. पूर्ण श्रद्धेने हा उपाय करा. मोबाईलमध्ये फोटो काढत बसू नका. आजकाल काही लोक सेवा कमी आणि दिखावा जास्त करतात, पण देवाला शांत आणि स्वच्छ मन वाटतं का कोणी? ही माहिती तुम्हाला कुठेच सहज मिळणार नाही, कारण अनेक लोक फक्त मोठमोठे उपाय सांगतात, पण आपल्या शास्त्रामध्ये सध्या सेवेला खूप महत्त्व दिले गेले आहे. विशेष म्हणजे गायीची सेवा ही अत्यंत पुण्यदायी मानली जाते. उद्याची कमला एकादशी ही फक्त उपवासाची तिथी आहे. हा दिवस आपल्या मनाला, घराला आणि नशिबाला सकारात्मक दिशा देणारा दिवस मानला जातो. म्हणूनच या दिवशी केलेली प्रत्येक गोष्ट चांगली, खूप चांगली, महत्त्वाची असते. विशेष करून अधिक मासातील शेवटची एकादशी असल्यामुळे या दिवसाचे पुण्य अधिक मानले जाते. तुम्ही बघितलं असेल की काही लोकांच्या घरात सगळं असूनही समाधान नसतं. सतत चिंता, भीती, अस्वस्थता असते आणि काही गरज साधी असते, पण तिथे शांतता असते, प्रेम असतं, समाधान असतं. यामागे फक्त पैसा कारणीभूत नसतो. घरातून सकारात्मक ऊर्जा, देवाची कृपा आणि मनाची शांती खूप महत्त्वाची असते. म्हणूनच उद्या गुरुवार एकादशीला गाईला हिरवा चारा खाऊ घाला, इच्छा पूर्ण व्हावी म्हणून, तर घरात सुख शांती आणि समाधान यावं म्हणून सुद्धा प्रार्थना करा. कारण देवाकडे मागताना फक्त पैसा नाही तर चांगलं आरोग्य, आनंद आणि घरात प्रेम टिकून राहावं हे सुद्धा मागितलं पाहिजे. उद्याच्या दिवशी शक्य असेल तर एखाद्या गरजू व्यक्तीला थोडंसं अन्नदान करा आणि छोटंसं केलं तरी देखील चालेल, कारण अधिक मासात केलेले दान खूप शुभ मानलं जातं. पण दान करताना अहंकार ठेवू नका, मी इतकं केलं असं मनात आणू नका. शांतपणे केलेलं दानच खरे पुण्य देतं. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे उद्या शक्य असेल तर संध्याकाळी थोडा वेळ भजन, नामस्मरण किंवा विष्णूंचे मंत्र ऐका. टीव्हीवर वाद, भांडण किंवा नकारात्मक गोष्टींपासून थोडं दूर राहा, कारण एकादशीच्या दिवशी मन जितकं शांत ठेवता येईल तितकंच चांगलं मानलं जातं. आणि हो, अनेक लोक एवढी मोठी चूक करतात, उपाय करतात, पण मनात लगेच शंका आणतात, याने फक्त खरंच काही होईल का, माझं नशीबच खराब आहे असं विचार करत राहतात. पण बघा, श्रद्धा आणि विश्वास नसतील तर कोणत्याही गोष्टीचं पूर्ण फळ मिळत नाही. त्यामुळे उद्याचा उपाय पूर्ण विश्वासाने करा. गाईला हिरवा चारा खाऊ घालताना मनात एकच भावना ठेवा, देवा माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर कृपा ठेवा. इतकी साधी प्रार्थनासुद्धा खूप शक्तिशाली असते. उद्याच्या दिवशी शक्य असेल तर रात्री झोपण्याच्या आधी छोटासा तुपाचा दिवा लावा देवघरात आणि 2 मिनिटे शांत बसून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचं नामस्मरण करा. तुम्हाला स्वतःला, मनाला अगदी हलकं वाटेल, घरात प्रसन्न वातावरण जाणवेल, कारण काही दिवस हे साधे नसतात, ते विशेष ऊर्जा घेऊन येतात. कमला एकादशी हा तसाच दिवस मानला जातो आणि विशेष म्हणजे ही अधिक मासातील शेवटची एकादशी आहे, त्यामुळे हा दिवस दुर्लक्षित करू नका. अनेक लोक नंतर म्हणतात त्या दिवशी उपाय करायला हवा होता, पण वेळ निघून गेल्यावर पश्चाताप करून उपयोग नसतो. म्हणूनच उद्या वेळ काढा आणि थोडा वेळ देवासाठी द्या. गायीची सेवा करा आणि मनापासून प्रार्थना करा की माहिती तुम्हाला कुठेही सहज मिळणार नाही, कारण हे फक्त उपाय नाहीत तर आपल्या संस्कृतीतून आलेलं साधं पण प्रभावी मार्गदर्शन आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.